नागपूर शहर पोलीस विभागात कार्यरत असलेल्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे। 3 अधिकाऱ्यांची पोलीस अधीक्षक म्हणून नागपूर शहराबाहेर बदली करण्यात आली आहे। तर एका पोलीस अधिकाऱ्याची पुन्हा जुन्याच ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे। या पोलीस अधिकाऱ्याची एसीबी मधून अंतर्गत बदली करून परिमंडळ 3 मध्ये उपायुक्त म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची चर्चा आहे। ज्या नागपूर शहर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यापैकी नागपूर परिमंडळ 1 चे उपायुक्त अनुराग जैन यांची वर्धेचे अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे। तर परिमंडळ 3 चे उपायुक्त गोरख भामरे यांना गोंदिया इथं पाठवण्यात आलं आहे। तर एसीबीचे अधीक्षक राहुल माकणीकर यांना नागपूर परिमंडळ 3 चे उपायुक्त बनवण्यात आले आहे। परिमंडळ 4 चे उपायुक्त विजयकांत सागर यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे। विशेष म्हणजे राहुल माकणीकर यांनी यापूर्वी देखील परिमंडळ 3 च्या उपायुक्त पदाची जबाबदारी सांभाळली होती। परिमंडळ 3 मधून त्यांची बदली नागपूर पोलीस विभागात झाली होती। त्यानंतर ते एसीबीचे अधीक्षक झाले होते। आता ते पुन्हा परिमंडळ 3 चे उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहे। तर दिगंबर प्रधान यांना नागपूर एसीबीचे अधीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। तर वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांना मुंबईला पाठवण्यात आलं असून त्यांना एसआरपीएफच्या कमांडर पदावर बदली करण्यात आली आहे।